मी काँग्रेस पक्षाचा विधानसभा मी आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे. मला कुठलाही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही. की प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचे मी काम केलेलं आहे. यापुढची राजकीय दिशा मी 1-2 दिवसामध्ये निर्णय घेईल. अद्याप मी ठरवलं नाही. मला काय अवधी लागेल 2 दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन निश्चित करेन. भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहीत नाही. भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 दिवसामध्ये मी राजकीय भूमिका माझी स्पष्ट करेन. काँग्रेस सोडण्याचं कारण काय? काँग्रेस सोडण्याचं नेमकं कारण काय? काँग्रेस सोडण्याचं कारण काय? प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे. प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही. मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज तगायतपर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे. मला वाटलं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. याच्या पलीकडे सर्वोच्च पदावर बसवलं त्या ज्या पक्षाने तुम्हाला राज्याच्या सर्वोच्च मुख्यमंत्री पदावर बसवलेलं संधी दिलेली आहे त्या पक्षावर तुम्ही नाराज का आहे? मला कुठलीही पक्षांतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही. कोणाची उणीधुणी मला काढायची नाही. ती माझी स्वभावाचा भाग नाही. मी सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटलं की काही आता वेगळा पर्यायाचा विचार केला पाहिजे. एवढीच माझी भूमिका. आप ऐसे बात करोगे आप ऐसे मैंने आज कांग्रेस पार्टी के असेंबली के मेंबरशिप से मेरी लेजिस्लेचर मैं कांग्रेस पार्टी से चुनकर आया हूं एज ए एमएलए. वो सदस्यत्व का एमएलए के मैंने आज इस्तीफा स्पीकर के पास मिलकर सौंप दिया है. उस बाद में मैंने आज कांग्रेस वर्किंग कमेटी कांग्रेस की प्राइमरी मेंबरशिप और हमारी जो लेजिस्लेचर पार्टी है उसका भी इस्तीफा मैंने आज पार्टी को सुपुर्द किया है. इसलिए मैंने आज पूरी तरीके से कांग्रेस पार्टी से मेरा जो भी इन्वॉल्वमेंट था वो क्यों मजबूर होना पड़ा? कोई मजबूरी की कोई मैंने अभी तक कोई भी पार्टी में शामिल होने का फैसला नहीं लिया है. मेरे सामने अभी 2 दिन बाकी है. 2 दिन के बाद मैं मेरी जो राजनीतिक भूमिका है वो स्पष्ट करूंगा. 15 को आप शामिल होंगे बीजेपी में, जो अमित शाह होंगे. देखो हर चीज की कोई वजह बताई नहीं जाती है और मैं कभी भी पार्टी के इंटरनल मैटर्स को चौराहे पे रखने वाला आदमी नहीं हूं. जब तक था पार्टी का ईमानदारी से कल तक मैं प्रदेश कांग्रेस में मीटिंग में हाजिर था और मैं कल शाम से मैंने अपने आप को वहां से कई नेताओं में नाराजगी है.
मैंने कोई भी विधायक से बात नहीं की है. लेट मी बी वेरी क्लियर. आई हैव नॉट टॉक टू अ सिंगल एमएलए ऑफ द कांग्रेस पार्टी. मेरा ये इंटेंशन नहीं है और मैंने कोई भी कांग्रेस के विधायक से बात नहीं की. समर्थकांना काही सांगू इच्छिता का? नहीं, इसका कोई कोरिलेशन नहीं है. प्राइम मिनिस्टर ने जो भी बातें कही है ठीक है. एज ए प्राइम मिनिस्टर उनको जो भी कहना उन्होंने कह दिया. इसका और मेरे रेजिग्नेशन का कोई सर 12 नेताओं में नाराजगी बताई जा रही है, 12 नेताओं में नाराजगी बताई जा रही है कि वो भी छोड़ सकते हैं. मिलिंद देवरा गए, बाबा सिद्दीकी गए, तो कोई जो वजह है सर वो क्या है? कॉमन वजह बता सकते हैं? I have no complaints. I have no complaints about everybody. It is not fair on my part to complain publicly about. There are some party issues where I think मैंने ऐसी कोई भी मेरी मांग कहीं भी रखी नहीं है. कोई भी पार्टी के साथ मैंने ऐसे कोई डिस्कशन नहीं किया है और मैंने अभी कोई भी पॉलिटिकल पार्टी से भाजप हा एक चांगला पर्याय वाटतो आहे का? भाजप हा तुम्हाला एक चांगला पर्याय वाटतो? मी अद्यापही कुठल्याही पर्यायाविषयी चर्चाच केली नाही किंवा असं कुठे माझं मत व्यक्त केलं. आजच मला राजीनामा देऊन जेमतेम 3 तास पण झाले नसतील. आई विल टेक माई ओन टाइम टू टेक अ डिसीजन. मैंने अब तक कोई भी फैसला मैंने लिया नहीं. आप ऑफिशियली बीजेपी ज्वाइन मुझे इसके बारे में कोई जानकारी नहीं है. नाराजगी की वजह तो बता सकते हैं. नाराजगी की वजह बता सकते हैं. कई नेताओं में नाराजगी. सर कल संजय निरुपम भी बात कर रहे थे. संजय निरुपम भी बात कर रहे थे कि नेताओं में काफी नाराजगी है, लेकिन मैं रहकर अपनी शिकायत दायर करूंगा. देखिए you are asking me the same question again and again. I will categorically deny all such sort of allegations. I have not said anything about anybody, nor it is in my nature to complain about any person. मेरा खुद का इंडिविजुअल फैसला है. मैंने किसी एमएलए से बात नहीं की.